आणि आम्ही पहिल्यांदाच ह्या दरवाजातून आत जातोय. नक्की काय? सांगते. पण त्याआधी आजच्या हलक्या-फुलक्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सकाळी फटाफट आवरलं आणि निघाली. व्ह्यू बघताय, निळभोर आकाश. फायनली आज ब्लाउज मिळणार होती. म्हणून पहिला स्टॉप तोच घेतला. सध्या वातावरणाचा काही नेम नाही. पाऊस, ऊन, आलटून-पालटून सुरूच. आम्हाला जायचं होतं लग्नाला. शुभम ऑलरेडी रेडी होऊनच आलेला. पण मला साडी नेसायची होती. म्हणून आम्ही आलो आपल्या जुन्या फ्लॅटवर पालघरच्या. हा दरवाजा बघताय? पहिल्यांदाच आम्ही या दरवाजातून घरात जाणार आहोत आणि एवढं भारी वाटतंय. किती फोटोज, व्हिडिओज इथे बनवल्यात मी. जुन्या आठवणी. शुभमने येताना साडी आणलेलीच आणि सर्व सामान पण. फटाफट रेडी झालो. हे ब्लाउज पीस बघताय? नाशिकला गेलेलो तेव्हा सोनी पैठणीमधून आणलेलं. पूर्णपणे प्लेन, फक्त मागच्या बाजूने ही कलाकारी. छान दिसतंय ना? एक साइडचा फ्लॅट आपण भाड्याने दिलाय. त्यामुळे तिथलं सर्व सामान बोसकी बांधून ह्या रूम मध्ये आणून ठेवलंय. तेवढंच नाही, हा बेड बघताय? पूर्ण भरलाय. थोडंफार आवरलं आणि आम्ही तिथून निघालो. इथे आलोय का? गेस करा बरं. हो, बरोबर. गाडी लावली. मी नाही, अहोंनी. फायनली इन्स्पेक्शन झालं आणि लटर-फटर कामावरून आम्ही निघालो. पण पावसाचा काहीतरी वेगळाच प्लॅन होता. ऋतुचक्राचे ना बँड वाजले आणि त्या सगळ्यात मी व्लॉग बनवायचा पण विसरून गेली. घरी आलो, स्नोई सोबत थोड्याशा गप्पा मारल्या. पप्पांनी खास तिच्यासाठी हा पाळणा लावलाय. कारण की तिला फारच मज्जा येते ह्यात बसलोय की. दुसरा दिवस, पण ह्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटू लवकरच.